नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, की आरक्षण, रिझर्व्हेशन. आता खरं तर आरक्षण असावं का नसावं हा वादग्रस्त मुद्दा आहे. पण जे काही आरक्षण आहे संविधानामध्ये आणि त्यातल्या त्यात जे राजकीय आरक्षण आहे, या राजकीय आरक्षणावर, रिझर्व्हेशनावर आपल्याला भाष्य करायचं आहे. आता एम-पी-एस-सीची परीक्षा असेल की यू-पी-एस-सीची परीक्षा असेल, तर आरक्षणाच्या आर्टिकलवर प्रश्न विचारतात. कुठल्या कॅटेगरीला किती रिझर्व्हेशन आहे ह्याच्यावर प्रश्न विचारतात. आणि मग चला बघू मित्रांनो, आरक्षण अर्थात रिझर्व्हेशन कुठलं? तर राजकीय मित्रांनो. आता बघा, आता कुठल्या सभागृहामध्ये हे रिझर्व्हेशन आहे? मित्रांनो, संसदेचे 2 सभागृह आहेत. आणि मग या संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये आहे का रिझर्व्हेशन? तर बघा, दोन्ही सभागृहापैकी फक्त एका सभागृहामध्ये म्हणजे लोकसभेमध्ये रिझर्व्हेशन आहे. आता हे रिझर्व्हेशन कुठल्या कलमात आहे मित्रांनो, किंवा कुठल्या भागात आहे? तर भारतीय संविधानाच्या भाग 16 आणि कलम 330 मध्ये हे रिझर्व्हेशन आहे. आता मग फक्त लोकसभेत, राज्यसभेत नाही, आणि राज्याच्या विधानसभेमध्ये सुद्धा हे आरक्षण आहे, पण विधान परिषदेत नाही. आता मग लोकसभेच्या जागेचा जर आपण विचार केला तर किती जागा आहेत मित्रांनो सध्या लोकसभेच्या? तर बघा, लोकसभेच्या सध्या 543 जागा आहेत. आता मग या 543 जागेपैकी कुठल्या कॅटेगरीला रिझर्व्हेशन आहे? राजकीय आरक्षण म्हणालो मी. तर बघा, 2 कॅटेगरीला रिझर्व्हेशन आहे. नंबर 1, पहिला आहे एससी कॅटेगरीला. आता एससी म्हणजे शेड्यूल कास्ट, अनुसूचित जाती. आता 543 पैकी किती जागा या एससी कॅटेगरीला राखीव आहेत? तर मित्रांनो, की 543 पैकी 84 जागा, 84 जागा या अनुसूचित जातीसाठी म्हणजे शेड्यूल कास्ट या कॅटेगरीसाठी राखीव आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं मित्रांनो, की एसटी कॅटेगरी. आता एसटी म्हणजे काय? तर शेड्यूल ट्राईब, अनुसूचित जमाती. आता मग या 2च कॅटेगरीला लोकसभेत रिझर्व्हेशन आहे, राज्याच्या विधानसभेत. आता मग अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल ट्राईबला किती रिझर्व्हेशन आहे? तर मित्रांनो, 543 पैकी 47 जागा, 47 या एसटी कॅटेगरीसाठी राखीव आहेत. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय, आता मग सर्वात जास्त जागा आहे ना उत्तर प्रदेशामध्ये, लोकसभेमध्ये एकूण जागा लोकसभेच्या उत्तर प्रदेशात 80, ते 80 पैकी किती जागा? तर 17 जागा उत्तर प्रदेशामध्ये एससी कॅटेगरीला राखीव आहेत. आता मग हे झालं रिझर्व्हेशन एकूण जागेच्या 543 पैकी एससीला 84, एसटीला 47. आता स्पर्धा परीक्षेला काय विचारतात? मग महाराष्ट्रामध्ये किती असं विचारतात. आता बघा, इथं आपण बघितलं एससी कॅटेगरीला सर्वात जास्त उत्तर प्रदेशामध्ये 17 जागा, आणि एसटी कॅटेगरीला सर्वात जास्त कुठल्या राज्यात जागा आहेत? तर मध्य प्रदेशामध्ये 6 जागा आहेत, आहे ना. मध्य प्रदेशात सर्वात जास्त जागा म्हणजे 6 जागा आहेत. आणि एसटी कॅटेगरीची संख्या ही उत्तर प्रदेशात नाही, फक्त एससीची संख्या तिथं जास्त आहे, म्हणून तिथं 17 जागा. आता हे रिझर्व्हेशन कसं असतं मित्रांनो? तर बघा, हे रिझर्व्हेशन लोकसंख्येच्या प्रमाणात असते, लोकसंख्येच्या प्रमाणात. बरं, आता मग लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये 543 पैकी एससीला 84, एसटीला 47. क्लिअर? आता हे झालं देशातलं चित्र. आता आपल्या महाराष्ट्रातलं चित्र कसं आहे मित्रांनो? तर बघा, महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या किती जागा आहेत? तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण जागा आहेत 48, 48 मतदारसंघ आहेत, अर्थात 48 जागा आहेत. आणि मग 48 जागेपैकी एससी कॅटेगरी म्हणजे शेड्यूल कास्ट. आता शेड्यूल कास्टला किती आहेत एससीला? तर मित्रांनो 5 जागा आहेत. आणि त्याच्यानंतर एसटी कॅटेगरीला किती जागा आहेत? एसटी म्हणजे शेड्यूल ट्राईब 4 जागा आहेत. हे अनुसूचित जाती, हे अनुसूचित जमाती.
महाराष्ट्रामध्ये 48 पैकी एससीला 5, एसटीला 4, म्हणजे 9 जागा या राखीव आहेत आणि राहिलेल्या ओपन कॅटेगरीच्या. आता मग तुम्हाला परीक्षेला काय विचारतात की बाबा महाराष्ट्रामधले जे एससीचे मतदारसंघ आहेत, एसटीचे मतदारसंघ आहेत, ते तुम्हाला सांगता आले पाहिजे. आता एससी प्रवर्गासाठी कुठला मतदारसंघ आहे मित्रांनो? तर बघा एससी प्रवर्गासाठी आहे ना, आता आपण लातूरचे आहेत, लातूर पासून सुरुवात करू. लातूर मतदारसंघ लोकसभेचा एससी कॅटेगरीला राखीव आहे, म्हणजे अनुसूचित जाती. आणि त्याच्या पुढे जाऊन मित्रांनो सोलापूर हा मतदारसंघ सुद्धा कुठल्या कॅटेगरीला? एससी कॅटेगरीला राखीव आहे. त्याच्या पुढे जाऊन मित्रांनो अमरावती, तर अमरावती मतदारसंघ सुद्धा एससी कॅटेगरीला राखीव आहे, जिथून पूर्वी नवनीत राणा यायच्या. आता तिथं नवनीत राणा त्यांचा पराभव झाला. आणि सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे या तिथून निवडून येतात. आणि त्याच्या पुढे जाऊन त्याच्यानंतर बघा शिर्डी मतदारसंघ जो अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्या पुढे जाऊन विद्यार्थी मित्रांनो रामटेक हा मतदारसंघ जे नागपूरमध्ये आहे बरं. म्हणजे एससी कॅटेगरीचे मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये किती असं जर विचारलं तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. म्हणजे 5 मतदारसंघ हे कुठल्या कॅटेगरीला? एससीला आहे ना. आणि इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं. आता बघा महाराष्ट्रातले हे 4 मतदारसंघ हे एसटी कॅटेगरीला. आता मग परीक्षेला काय विचारतात की बाबा एसटी कॅटेगरी म्हणजे शेड्यूल्ड ट्राइब, अनुसूचित जमाती, कुठले मतदारसंघ हे राखीव आहेत महाराष्ट्रामध्ये? तर 4 आहेत मित्रांनो, जागा 4 आहेत. सर्वात जास्त मध्य प्रदेशामध्ये एसटी कॅटेगरीला 6 जागा आहेत. आता मग कुठले कुठले आहेत? तर बघा पहिला मतदारसंघ लक्षात ठेवायचा मित्रांनो कोणता? तर बघा पहिला मतदारसंघ आहे नंदुरबार, जो कुठल्या कॅटेगरीला राखीव आहे? एसटीला. त्याच्या पुढे जाऊन त्याच्यानंतर चिमूर आणि गडचिरोली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल चिमूर कुठे येत आहे? तर बघा चिमूर हा तालुका आहे बरं, चंद्रपूर जिल्ह्यातला तालुका आहे. चिमूर आणि गडचिरोली हा संयुक्तिक मतदारसंघ आहे. नंदुरबार, चिमूर आणि गडचिरोली आहे ना. चिमूर आणि गडचिरोली हा एकत्रित मतदारसंघ आहे जो एसटी कॅटेगरीला राखीव आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन विद्यार्थी मित्रांनो कोणता बघा दिंडोरी, जो नाशिक जिल्ह्यामध्ये आहे बरं, दिंडोरी हा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ एसटी कॅटेगरीसाठी राखीव आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो बघा चौथा मतदारसंघ आहे जो पालघर मतदारसंघ आहे, एसटी कॅटेगरीला राखीव आहे. म्हणजे महाराष्ट्रामधलं जे रिझर्वेशन आहे एससी कॅटेगरीला अनुसूचित जातीला 5 जागा आणि एसटी प्रवर्गाला 4 जागा. आता मग ह्या आरक्षणाचा जो काही इतिहास आहे, आता खरं तर 1950 मध्ये रिझर्वेशन दिलं, 10 वर्षाला हे रिझर्वेशन वाढवलं आहे ना. आता मग हे जे राजकीय आरक्षण आहे 10 वर्षाला वाढवलं, मग 95वी घटना दुरुस्ती झाली 2009 मध्ये. आणि या 95व्या घटना दुरुस्तीनं काय केलं मित्रांनो? तर बघा या 95व्या घटना दुरुस्तीनं असा बदल झाला हो का की ही 95वी घटना दुरुस्ती कधी झाली असं विचारतात. तर 95वी घटना दुरुस्ती 2009 मध्ये झाली. आणि 95व्या घटना दुरुस्तीनं आरक्षणाची मुदत काय केली? 2020 पर्यंत कायम केली है ना. हो का 2009 मध्ये झाली बरं. आणि 2020 पर्यंत आरक्षण हे कायम राहील असंच अशी तरतूद केली. आता मग 2020 ला मुदत संपली रिझर्वेशनाची, आरक्षणाची. मग भारतीय संसदेनं अजून एक घटना दुरुस्ती केली मित्रांनो. कोणती बघा? तर भारतीय संसदेनं हो का इथं लिहितो मी 104 घटना दुरुस्ती केली. आता कधी केली असं विचारतात. तर 2019 मध्ये 104 घटना दुरुस्ती झाली. आणि या घटना दुरुस्तीनं काय केलं मित्रांनो? 2020 मध्ये जी मुदत संपत होती एससी आणि एसटीची पुन्हा 2030 पर्यंत वाढवली. म्हणजे आता राजकीय आरक्षण कधीपर्यंत असणार आहे मित्रांनो? तर 2030 पर्यंत असणार आहे. म्हणजे 10 वर्षाला हे रिझर्वेशन वाढवलं है ना. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं अजून एक. आता मी मगाशी सांगितलं तुम्हाला की लोकसभेमध्ये रिझर्वेशन आहे, राज्यसभेत नाही. आणि प्रत्येक राज्याच्या विधानसभेमध्ये रिझर्वेशन आहे. आता मग
प्रत्येक राज्याच्या विधानसभेमधलं जे रिझर्वेशन आहे ते कुठल्या आर्टिकल मध्ये आहे? तर बघा, भाग 16 मध्ये आहे की नाही? कुठल्या आर्टिकल मध्ये आहे बघू मित्रांनो. तर बघा हो का, की प्रत्येक राज्याच्या विधानसभेचं रिझर्वेशन. आता 330 मध्ये आपण बघितलं लोकसभेतलं रिझर्वेशन, आरक्षित जागा. आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की प्रत्येक राज्यातलं रिझर्वेशन कुठल्या कलमात आहे मित्रांनो. तर बघा, प्रत्येक राज्याच्या विधानसभेमध्ये भाग 16 आणि कलम 332 नुसार लोकसंख्येच्या प्रमाणात रिझर्वेशन आहे, पण दोनच कॅटेगरीला आहे. कोणत्या? तर मी आता सांगितल्यासारखं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या दोनच कॅटेगरीला रिझर्वेशन आहे लोकसंख्येच्या प्रमाणात. आता मग महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये किती मतदारसंघ आहेत एकूण? तर बघा, 288 मतदारसंघ आहेत, आहे ना. 288 जागा आहेत विधानसभेच्या. आणि या 288 पैकी किती जागा या शेड्यूल कास्ट साठी आहेत, शेड्यूल ट्राईब साठी आहेत? तर बघा, 288 पैकी एससी कॅटेगरीला 29 जागा आहेत आणि एसटी कॅटेगरीला किती जागा आहेत मित्रांनो? तर 25 जागा आहेत. सर्वात जास्त उत्तर प्रदेशामध्ये 403 जागेपैकी 85 जागा एससी कॅटेगरीला राखीव आहेत. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायचं, तुम्ही म्हणाल सर फक्त एससी आणि एसटीलाच रिझर्वेशन आहे का? तर बघा, केंद्र सरकारनं अजून एक महत्वाची घटना दुरुस्ती केली. कोणती? तर 106वी घटना दुरुस्ती केली केंद्र सरकारनं. आता कधी केली ही घटना दुरुस्ती मित्रांनो? तर बघा, 106वी घटना दुरुस्ती केंद्र सरकारनं 2023 मध्ये केली. आता मग या घटना दुरुस्तीनं काय केलं केंद्र सरकारनं मित्रांनो? तर बघा, एससी एसटी बरोबर आता विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये, राज्यसभेत विधान परिषदेत नाही, फक्त लोकसभेमध्ये आणि राज्याच्या विधानसभेमध्ये महिलांना आता 33% जागा राखीव ठेवल्यात. किती टक्के? 33% जागा. म्हणजे आहे ना, महिलांना लोकसभेत आणि विधानसभेमध्ये 33% जागा राखीव ठेवल्यात. कुठल्या घटना दुरुस्तीनं? तर 106व्या घटना दुरुस्तीनं. पण ह्याची अंमलबजावणी लगेच केंद्र सरकारने केली नाहीये. कधी केली? तर ह्याची अंमलबजावणी आता 2026च्या नंतर आहे ना केली जाणार आहे. 2024 काही 2023 ला झालं. 2024च्या इलेक्शन मध्ये जर केलं असतं तर महाराष्ट्रामध्येही महिलांना फायदा झाला असता आणि लोकसभेच्या निवडणुकीतही महिलांना फायदा झाला असता. फक्त महिलांना 1500 रुपये द्यायचे मित्रांनो, आहे ना. आणि मग हे आरक्षण पुढे वाढवलं, 2 वर्षांना प्रतीक्षा करायला लावली. पण आता इलेक्शन नाहीये आणि मग लगतचे जनगणनेचे आकडे आल्याच्या नंतर 2026च्या नंतर लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महिलांना हे रिझर्वेशन असणार आहे. आणि मग आरक्षणाच्या बाबतीमध्ये असा जो काही विचार आहे तुम्हाला या पद्धतीनं मित्रांनो सांगता आला पाहिजे. आपण काय बघितलं? तर बघा, लोकसभेतलं रिझर्वेशन बघितलं आणि राज्याच्या विधानसभेतलं रिझर्वेशन बघितलं. अशीच नवनवीन माहिती आहे ना मिळवण्यासाठी नागनाथ उस्तुरे नावाचं युट्यूब चॅनल सर्च करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जर आवडलं असेल तर एकमेकांना शेअर करा. थँक्यू मित्रांनो. इथंच थांबूया आपण. नवीन भागामध्ये लवकरच भेटू. धन्यवाद.